Co-powered by Techno. भाजपचे आदिवासी नेते आमदार होळी सर आपल्या सोबत आहे। आदिवासी समाजामधून धनगरांना आरक्षण देण्याची जी चर्चा सुरू आहे, काय वाटतं या निवडणुकीत आदिवासी विभागातून निवडून येणाऱ्या आमदारांना त्याचा फटका बसेल की तुम्ही आदिवासींसोबतच आहे? मी 100% आदिवासी समाजासोबत आहे। या विरोधकांनी आमच्या आदिवासी समाजाला, आमच्या धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करेल आणि महाराष्ट्र सरकारचा नोट्स पुरा इकडे तिकडे व्हायरल करत आहेत। हे फक्त आणि फक्त विरोधकांची चाल आहे। आमच्या आदिवासी भोले भामट्या लोकांना, आमच्या आदिवासी समाजाला विरोधक लोक ठकवून धनगरांना आरक्षण आदिवासीमध्ये समाविष्ट करणार अशा पद्धतीने करत आहेत। कालसुद्धा आमच्या गडचिरोलीमध्ये खूप मोठा 20 ते 25 हजार आदिवासी समाजाचा मेळा जन आक्रोश मोर्चा होता, त्यासुद्धा मी त्या ठिकाणी होतो। आम्ही यांना स्पष्ट सांगितलं की आमच्या आदिवासी समाजाला धनगरांना समाविष्ट केले, मी आमदारकीचा राजीनामा देईन, एवढं स्वयंस्पष्ट मी त्या ठिकाणी बोललेलं आहे। समजा आदिवासीमधून जर आरक्षण दिलं धनगर समाजाला, तुम्ही राजीनामा देणार? 100% मी राजीनामा देणार आणि मला आशा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा हे धनगरांना आरक्षण आदिवासीमध्ये देऊ शकणार नाही, एवढा मला विश्वास आहे। तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला जो शब्द दिला त्यावर स्पष्टीकरण करायला पाहिजे की निवडणुका आहे आता आणि या निवडणुकांमध्ये फटका बसू शकतो जर भूमिका स्पष्ट झाली नाही सरकारची? तर आम्ही 25 महाराष्ट्राचे आमदार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांना आम्ही मिळालेला आहे। त्यांना आम्हाला स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी कदापि केव्हाही धनगरांना आरक्षण आदिवासीमध्ये होणारच नाही। परंतु काही लोक राजकारण करतात, हे राजकारणाचा भाग आहे असं मला वाटते। आणि आता आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्यपाल या ठिकाणी आले होते, त्याही वेळी राज्यपाल सरांनी सांगितलं की धनगर आदिवासीमध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही आणि केंद्र आणि राज्य सरकार या ठिकाणी आणि राज्यपाल राष्ट्रपती हे असे करू शकत नाही। तुम्ही मतदारसंघात जाता हा मुद्दा घेऊन, तर कशी प्रतिक्रिया आहे? तुमचा प्रचारही सुरू झालेला आहे। हे 100% सत्य आहे। आमच्या आदिवासी समाजाला भूलताप देऊन खोटा अपप्रचार निरेटिव्ह हे विरोधक लोकांनी 2024च्या लोकसभामध्ये केले। आता सुद्धा त्यांच्याकडे काही मुद्दा नाही। आता मुद्दा एक आहे, आदिवासी समाजाला धनगरांना आदिवासी समावेश करणार आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीला विरोध करा अशा पद्धतीने गावागावामध्ये चाल आहे। आम्ही त्यांना उत्तर देत आहे की प्रत्येक माणूस आमचा आदिवासी समाज माझ्यासोबत आहे। त्यांना आज कळून चुकलं आहे की गडचिरोली जिल्ह्याचा विकास करत असेल, की गडचिरोली जिल्ह्याचं राजकीय नेतृत्व करेल ते एकमेव आमदार डॉक्टर देवराव होळी, त्याच्यामुळे पूर्ण आदिवासी समाज माझ्यासोबत आहे। उच्च शिक्षित म्हणूनही तुमची ख्याती आहे, तुम्ही तिथे डॉक्टर्स होते, सरकारी विभागातही काम केलं, आता दुसरी टर्म निवडणुकीची आहे, कुठल्या मुद्द्यांवर प्रचार करताय तुम्ही नेमका? तर मी त्यांना तेच सांगत आहे, आमचा आदिवासी समाज, ओबीसी समाज आणि इतर समाज पूर्ण 2014ला 52,000 मताधिक्याने निवडून आलो, 2019ला 37,000 मताधिक्याने निवडून आलो। गडचिरोली जिल्ह्याला छोटे छोटे जे काही मोठे मोठे मेडिकल कॉलेजचं तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महाविकास आघाडीमध्ये दिले होते। देवेंद्रजी आणि माननीय एकनाथरावजी शिंदे आल्या त्यांना आम्हाला मेडिकल कॉलेजसुद्धा दिले। या गडचिरोली जिल्ह्यासाठी रेल्वे लाईन आणि नॅशनल हायवे झाले, जिल्हा स्टेडियम झाला, तालुका स्टेडियम झाल्या, उपसा सिंचन झाल्या, मोठ्या मोठ्या बॅरेजेस झाल्या, एवढे कधीही या ठिकाणी काम झाले नव्हते। गडचिरोली शहरामध्ये गटर लाईन असेल, वॉटर सप्लाय असेल, हे संपूर्ण कामं या 10 वर्षाच्या आतमध्ये झालेले आहेत आणि या कामाच्या भरोशावर, विकासाच्या भरोशावर येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर जो काम केला त्याला 100% तिकीट देईल असं मला आशा वाटते। कधीपर्यंत, शेवटचा प्रश्न, कधीपर्यंत तुमची पहिली यादी येईल असं वाटतं?
ते आमचे देवेंजी माननीय प्रदेशाध्यक्ष आणि नॅशनल लेवल्स लीडर कोर कमिटी हे ठरवेल. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.